सकाळच्या मनन चिंतनामध्ये यशस्वी नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज एक हिंदी विभागातून गीत गायन करूया. विजय संगीत गीत नंबर 275, तू मेरे दिल का है अजीज या मसी या मसी. तू मेरे दिल का है अजीज या मसी या मसी या मसी. तुझ बिन नहीं है कोई चीज या मसीह या मसीह या मसीह. तू मेरा राजा है यीशु, बचाने हारा सद्गुरु. दूसरे लोगों की या मसीह या मसीह या मसीह. तू सच्ची दौलत है मेरी या मसीह या मसीह या मसीह. क्या फायदा होगा सोने से जब मौत आवे मेरे लिए. तब मैं पुकारूंगा तुझे या मसीह या मसीह या मसीह. रात और दिन तुझी से बात और चीत या मसीह या मसीह या मसीह. दुआ हो या गाऊंगी या मसीह या मसीह या मसीह. तू सबसे पहले और पीछे तसल्ली देता है मुझे. तू सब लोगों से या मसीह या मसीह या मसीह. आजचं मनन आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांकडून आहे. येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसासाठी आपण सहाय्य मागू. प्रिय परमेश्वर पित्या, आम्ही गीत गायलं, त्या गीतात आम्हाला स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तू आमचं सामर्थ्य आहे, तू आमची ताकद आहेस. अरे प्रभू, त्याच सामर्थ्याने भरून आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करत आहोत. पावसासाठी आम्ही प्रार्थना करत होतो व सुंदर पाऊस प्रभू या परिसरात तू देत आहेस म्हणून उपकार मानतो. प्रार्थना करतो दे बापा, यासोबतच तुझ्या पवित्र वचनाचा वर्षाव आमच्या अंतःकरणामध्ये तू करून देत आहे. आज तुझ्या दासासाठी आम्ही प्रार्थना करतो. पाळक साहेबांकरवी येणारं जे पवित्र वचन आहे त्याच्या घोषणेसाठी तू त्यांना लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे आणि वचन ऐकून त्यानुसार जीवन जगण्यास ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मोठा आशीर्वाद तू लाभू दे. तांत्रिक अडचणीपासून दयाळू परमेश्वरा संरक्षण तू दे. प्रार्थना तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांच्या वतीने मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब ख्रिस्त येशूत तुमचं स्वागत करतो आणि मननाच्या सेवेसाठी पुढे आमंत्रित करतो. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळच्या मननासाठी आपण यशायाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय, 42वा अध्याय, 8वं वचन वाचणार आहोत आणि 43वा अध्याय वचन 10 ते 13 आपण वाचणार आहोत. यशायाचा ग्रंथ 42 आणि 8वं वचन आणि त्यानंतर आपण 43वा अध्याय 10, 11, 12, 13. मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसरा देव देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. 43:10 परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे
मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विधित केले, तारण करून दिले व समजाविले. तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो. येथून पुढेही मीच तो आहे. माझ्या हातातून कोणाला सोडून घेता येणार नाही. मी करतो ते कोणाच्याने पालटवणार नाही. आज सकाळच्या या मन्नामध्ये या वाचलेल्या वचनावर आपण थोडंसं मनन चिंतन करत असताना ज्या परमेश्वराने त्या इस्रायल राष्ट्राला येशा संदेशाच्या द्वारे त्यांची कान उघडणी करत असताना जे अनेक राष्ट्रांमध्ये पांगलेले होते आणि जे इस्रायल देवाची प्रजा म्हणवणारे लोक ते त्या परमेश्वराला धरसोड करत अन्य देवांच्या नादी लागत आणि म्हणून त्यांना देव वारंवार शासन करत होता. देव आपली ओळख ह्या इस्रायल लोकांना सांगत आहे की मीच देव आहे. माझ्यापूर्वीही कोणी नव्हता, यापुढेही कोणी नंतरही नाही, आणि जो मी आहे. आता त्या परमेश्वराने मोशाला पण म्हटलं जो मी आहे तो आहे, आणि परमेश्वर हेच माझे नाव आहे. आणि आज सकाळी आपण परमेश्वर हा आमचा देव अति ईर्ष्यावान देव आहे. त्याने स्वतः म्हटलं मी ईर्ष्यावान देव आहे. जसं आपण पाहतो की आपल्याला कधी कधी ईर्ष्या वाटते ना, हेवे दावे किंवा ईर्ष्या. आणि ईर्ष्या हे सर्वात असं म्हटलेलं आहे की देवाला ईर्ष्यावान बनवण्यासाठी त्याच्या प्रजेने त्याला खवळून टाकलं, त्याला चिडवलं, आणि त्याच्यासमोर ह्या अन्य देवांना ते भजले. त्या देवाला आपल्याला माहीत आहे की इतक्या लवकर ज्या प्रजेला देवाने इस्रायल राष्ट्रातून मिसर देशातून आणलं कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी, आणि एवढ्या थोडक्या 2-3 महिन्यामध्ये ते म्हणतात की ह्या वासराने आम्हाला सोडवलेलं आहे, हाच आमचा देव, नाचून त्याचा जयस्तव करू लागले. त्यावेळेस देवाला किती दुःख. तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जसा एक पती आपल्या पत्नीबद्दल ईर्ष्यावान राहतो, त्याला वाटतं की ती माझीच असावी, ती परपुरुषाकडं कोणत्याही प्रकारे या प्रकारच्या दृष्टीने पाहू नये, तिने चांगली वागणूक करावी. आणि जर अशा गोष्टी चिडवण्यासाठी होत असतील त्यावेळेस देव ईर्ष्यावान होतो. आणि म्हणून आज सकाळी हा ईर्ष्यावान जो आमचा परमेश्वर आहे, ज्याने आपल्या स्वतःची ओळख म्हटलं की मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय अन्य देव नाहीत, ह्या 10 आज्ञेमध्ये पहिलीच आज्ञा देवाने त्यांना दिलेली होती, आणि तीच वारंवार या इस्रायल लोकांनी तोडली. देवाने 10 आज्ञा दिल्या, आणि ह्या 10 आज्ञेपैकी 10ची 10 पाळण्यासाठी इस्रायल लोक आपल्याला माहीत आहे किती प्रयत्न करत होते. येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे, तुला माहीत आहे की नियमशास्त्रामध्ये काय लिहिलं? त्या श्रीमंत तरुणाने म्हटलं हो, मला सगळं माहीत आहे, 10 आज्ञा तंतोतंत माझ्या पाठ आहेत. आणि तरी पण प्रभूने त्याला न्याहाळून म्हटलं तुझ्यात उणीव आहे. हे लोक ह्या आज्ञा गाळून उघडून असं म्हटलं की पित होते, रोज त्यामध्ये न्हावून निघत होते, तरी त्याप्रमाणे वागत नव्हते. कधी कधी असं म्हटलं की हे नियमशास्त्र पाळण्यासाठी देवाने दिलं, आचरण्यासाठी दिलं, पण त्याचा गैरफायदा या लोकांनी केला आणि ते मोडत गेले. मग पहिल्याच आज्ञेपासून त्यांनी सुरुवात केली, आणि मग आपल्यासाठी कोरे मूर्ती करू नको, नाना प्रकारच्या मूर्ती त्यांच्यामध्ये. हा देव ईर्ष्यावान आहे, शाबात पाळा, हे लोक ते शाबात पण मोडत. हा देव असं म्हटलं की त्याच्यासारखा अन्य देव नाही, आणि देव 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 करून मंदिर करून देवाला ईर्ष्यास पेटवलं त्यांनी. असं म्हटलं की तो म्हणतो माझं नाव व्यर्थ घेऊ नको. आजच्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या आज्ञांचा पाठपुरावा जर केला आणि ह्या वचनांकडे आपण स्वतःला लागूकरण केलं, तर जो देव जुन्या कराराचा, आता आपल्याला पिता पुत्र आणि पवित्र आत्मा सिद्धांत माहीत आहे, तरी पण त्रैकत्व हे एक आहे. जो तो देव आहे तोच अनन्य परमेश्वर सदा सर्व काय, तो कधी न बदलणार आहे.
आणि त्या देवाबद्दल आपण विचार करत असताना जुन्या कराराचा देव जर ईर्ष्यावान आहे तर नवीन कराराचा देव देखील तितकाच ईर्ष्यावान आहे, जरी तो प्रीतीने भरलेला आहे. कारण या नवीन करारामध्ये त्याच्या प्रीतीबद्दलच आपल्याला वारंवार मिळतं. त्या प्रीतीस्तव त्याने आपला मुलगा एकुलता एक पुत्र दिला. या प्रीतीस्तव त्या प्रभू येशूने आमच्यासाठी प्राणार्पण केलं आणि देव त्या येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आमच्यावर कृपेवर कृपा करत आलेला आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की कृपा वाढावी म्हणून आम्ही पापातच राहावे काय? सदा सर्व का आम्ही ते पाप करत राहावे काय? नाही. आणि म्हणून आज आम्हाला ह्या वचनांच्याद्वारे ह्या परमेश्वराकडं पुन्हा एक वार नव्याने आपण ओळखलं पाहिजे. आता या ठिकाणी देवाने आपली ओळख करून दिली की मी परमेश्वर आहे आणि माझ्याशिवाय अन्य कोणी देव नाही आणि पुढेही मीच तो असणार आहे. आणि तो देव आपल्याला माहीत आहे की ज्याने सृष्टी निर्माण केली, मानव निर्माण केला, सर्व विश्व निर्माण केलं, तो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व विश्लेषण आपण जे लावतो ते त्याच्यामध्ये सामावित. इतर मूर्तींशी देवांशी तुलना केली तर त्याच्यातला कोणताही अंश नाही. मग का त्या देवाला, त्या दैवतांना आपण भजावं, आपण त्याच्या नादी लागावं? म्हणून आज परमेश्वर म्हणतो मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. ह्या लोकांनी श्रेय दिलं त्या वासराला. आणि मग आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या देशात गेले त्या देशाचे त्यांनी ते स्वीकारले आणि त्यानुसार ते करत. आम्ही जरी आज मूर्तीपूजा करत नाही, आम्ही या प्रकारचं पातक देवासमोर करत नाही, परंतु त्या मूर्तीपूजेत समान असलेले जे आहेत घृणास्पद त्या गोष्टी आपण करतो, त्यावेळेस देव त्याच समान आपल्याला त्याकडे पाहतो. म्हणून जो ईर्ष्यावान देव आहे तो परमेश्वर, त्याची जर आपल्याला नीट ओळख झाली तर असं म्हटलं की आपण केवळ त्याचंच गौरव करावं. या ठिकाणी 11 वचनामध्ये, 12 वचनामध्ये आणि 10 मध्ये म्हटलेलं आहे परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, माझवर भाव ठेवावा व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही, हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहे. मी परमेश्वर त्या तुम्हाला कशासाठी बोलावलेलं आहे, कशासाठी तुम्हाला निर्माण केलेलं आहे की तुम्ही मला ओळखावं, तुम्ही माझं गौरव करावं. एकच स्तुतीस पात्र, एकच गौरव करण्यासाठी योग्य देव आहे. आणि मग आज तो परमेश्वर अनन्य देव आम्हाला मिळालेला आहे. तर आपण त्याचं गौरव त्याला दिलं पाहिजे, त्याचं सगळं श्रेय त्याला दिलं पाहिजे. तो म्हणतो मी दुसऱ्याला देऊ देणार नाही. दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या दैवतांना, मूर्तीला, माणसाला किंवा त्या समान. आपण असं म्हटलं की पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपलं या प्रकारचं पतन होतं आणि आपण विसरून जातो की आपण देवाच्या विरुद्ध कसं वागतो. देवाचं गौरव देवाला देण्याऐवजी देवाचं गौरव कधी कधी असं म्हटलं की ते आपण विभागून देतो. आणि विभागत असताना जे लोक आहेत, आता मानवाचा आपण एकमेकाचा आदर करणं, हे आपलं रिस्पेक्ट करणं हे कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर पवित्र शास्त्र बायबल आम्हाला शिकवतं की जे प्रभूची सेवा करतात, प्रभूच्यासाठी ज्यांनी आपला त्याग केलेला आहे, वचनाची सेवा करतात, स्वार्थेसाठी आपलं सर्वस्व वेचून दिलेलं आहे, ते दुप्पट सन्मानास पात्र आहेत. आणि या दुप्पट सन्मानास पात्र असलेल्या लोकांचा आपण आदर करावा, त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचं आदरातिथ्य स्वागत करावं. हे पवित्र शास्त्राच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. कारण प्रभूमध्ये ते श्रम करत आहेत आणि म्हणून त्या श्रम करणाऱ्यांना आपण त्या प्रकारचा आदर केला पाहिजे. परंतु आदराच्या मर्यादा ओलांडून आपण कोणत्याही मनुष्याला अति मोठेपण देऊ नये. आपल्याला माहिती की आजच्या जगामध्ये विभूती पूजा म्हणतात. विभूती याचा अर्थ आपण एखाद्या व्यक्तीला, प्राईम मिनिस्टर आला म्हणजे तो देवापेक्षाही फार थोर म्हणून काय करू आणि काय नाही. एखादा मंत्री आला, एखादा पुढारी आला आणि आपण त्याला फार
आता हे शिक्षण थोडंसं पवित्र शास्त्राला धरून आहे, अनुसरून आहे, तरी आपल्याला लागू आहे. आणि त्याच्यामुळे आपण कधी कधी देवाचं अंतःकरण दुखावलं जातं ह्याकडे लक्ष देत नाही. आणि आपण मर्यादा ओलांडून कोणत्याही मनुष्याला असं म्हटलं की त्या देवापेक्षा अति आदर आपण देऊ नये. ह्या आदराच्या मर्यादा ओलांडून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही दैवताला मोठेपण देऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. सहज ओघाने आपण म्हणतो की हे जरी दैवत आहेत, हा इंद्रदेव आहे, हा पाऊस पाडणारा आहे, अमुक देव आहे, आणि कधी कधी ह्या अशा गोष्टी आपल्या मनावर बिंबवलेल्या असतात. आणि मग आपण म्हणतो नाही, ते करुणा भाकणारे लोक या वरुण देवाला, अमुक देवाला, त्याच्या हातामध्ये आहे, जो सृष्टीचा निर्माण करतात ज्याच्या हातात, त्याच्याकडे आपलं लक्ष लागत नाही. आणि म्हणून कधी कधी आपण चुकून या गोष्टी करत असतो. जे देवाचे गौरव आहे ते देवालाच दिलं पाहिजे, कोणत्याही मनुष्याला आपण दिलं जाऊ नये, असं सुद्धा परमेश्वर म्हणतो. मागे एकदा रेफ्रेशर कोर्स चालू होता शारोनला, आपले वक्ते टॉमी ब्रदर आले होते आणि टॉमी ब्रदरनी ते हार वगैरे पाहिले. आपण आता एकमेकाचा आदर, सन्मान, स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे, भारतीय परंपरेप्रमाणे म्हणा किंवा आपण करतो. पण त्यांची जी शिकवण आहे ते फार कट्टर आहे. ते लग्नामध्ये, चर्चमध्ये त्या वधूवरांना हार पण नाही घालत, हातात गुच्छ पण देत नाही. एकदा अंगठी घातल्यानंतर कोणत्याही प्रकारे या गोष्टी, ते म्हणतात परमेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर परमेश्वराचंच गौरव परमेश्वरालाच दिलं पाहिजे. मग ते वधूवर असो, त्यांना वर उचलायचं नाही. त्यांचं आपलं जे स्थान आहे त्या प्रकारे मनुष्याला ते स्वतः असं स्वीकारायला धजत नव्हते. आणि त्यांना फार दुःख झालं की अरे तुम्ही लोक किती हे करतात. आता आपण, आपलं मन वेगळं आहे, पण त्यांनी त्याचा गैरअर्थ काढला होता. म्हणून असं म्हटलं की कधी कधी वक्ते असो, प्रभूचे दास असो, ते प्रभूचे सेवक आहेत, देव त्यांच्याद्वारे कार्य करतो हे आपल्याला माहीत आहे. तरी पहिले करीन 3 अध्याय आणि 5 वचनामध्ये संत पौलाने काय म्हटलेलं आहे, तर अपुलोस कोण आणि पाऊल कोण, म्हणजे स्वतःला तो पण म्हणतो ना, कोण पाऊल, कोण तो अपुलोस, हे सर्व प्रभूचे सेवक आहेत की ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. जसं प्रभूने प्रत्येकाला नेमलं आहे, कोणी बी पेरणार आहे, कोणी पाणी घालणार आहे, कोणी वाढवणार आहे, कोणी संरक्षण करणार आहे, आणि वेगळ्या प्रकारचं हे आपलं सेवा कार्य आहे. आणि म्हणून देवाने आपल्याला नेमलेलं आहे. आपण कधी कधी मर्यादेपलीकडे सेवकाला देखील मोठेपण दिलं जातं. आज त्या कधी कधी आपण पाहतो व्हिडिओ, त्यावेळेस आपल्याला फार दुःख होतं. ते मागं ते बजिंदर सिंग किंवा ते नेपाळमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या मोठमोठ्या सभांमध्ये जातात. लोक अक्षरशः पायघड्या टाकून त्यांचं स्वागत करतात, गाडोवर बसून त्यांची मिरवणूक काढली, आणि प्रभू येशू ख्रिस्तापेक्षाही त्यांचं इतका सन्मान. आणि कधी कधी असं म्हटलं की त्यांना आनंदून टाकतं. प्रभूचे हे जे दास वाहत चालले आहेत, त्यांनी स्वतःला देवाचं गौरव, देवाचं श्रेय स्वतःला घेण्यासाठी उपाय सुरू केले. आता आपण अति महान जो दास, ज्याला ओएमचा फार मोठा टॉप लीडर पण म्हणत होतो आपण, आणि तो व्यक्ती आपल्याला साऊथ इंडियन लोकांचं आता नाव घेतलं काय नाही घेतलं, ऑनलाईन आपलं असतं चालू, परंतु ते लोक स्वतःला मग सुपरमॅन समजून त्यांना भेटायचं तर आपण घोडघे टेकून ते पोपला जसं भेटण्यासाठी किंवा तिथं जायला नमून गुडघे कोपऱ्याने त्या पायऱ्यात चढून, तर तितकं अंतर असं काही काही प्रभूच्या लोकांनी आपल्याला केलं की त्याचं स्थान म्हणजे त्याच्या जवळही आपण जाऊ शकत नाही, कारण त्याला फार मोठा अभिषेक आहे असं समजून ते लोटांगण घेऊन लोक त्यांच्याकडे जातात दर्शनासाठी. आणि ह्या पद्धती आज सर्वत्र फोपावत चाललेला आहे. आपण इतका मोठेपणा म्हणजे जणू काय त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मुकुट काढून त्यांच्या मस्तकावर ठेवत आहोत. ही खेदाची गोष्ट आहे. आणि असा सन्मान दिला जातो त्यावेळेस कधी कधी असे प्रभूचे सेवक देखील
लाजतात स्वतःला, नाही मी इतका मोठा प्रभूचा सेवक नाही, मी एक नम्र दास आहे, आणि ते कधी कधी त्याला मना करतात. परंतु असं म्हटलं की गौरव नम्रपणे पुन्हा देवाकडे आपण सोपवलं पाहिजे. देवाचं गौरव देवाला पुन्हा सोपवलं पाहिजे की नाही हे प्रभू, हा माझा नव्हे, हा तुझा सन्मान आहे. त्याच्यासाठी प्रेषितांची कृत्य 14 अध्याय आणि 15 वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की जेव्हा लोकांच्या एका जमावाने पौल आणि बार्नबास यांना देवासमान, आता त्यांना नावं पण दिले, मर्क्युरी आणि ज्युपिटर, ते दैवतांचे नावं त्यांना दिले आणि त्यांची उपासना करायसाठी त्यांच्या समोर ते लोक इतके नम्र झाले. आणि त्या लोकांनी त्यांचा उदोदो करण्यासाठी ज्यावेळेस पाहिलं तेव्हा पौलाने काय केलं, लोकांना थांबवलं आणि काय म्हटलं, माणसांना तुम्ही काय करत आहात, आम्ही तुमच्या सारखेच माणसं आहोत. एखादा असतं तर म्हटलं असतं, वा आम्हाला किती आज लोकांनी आमची पूजा करायला लागले. म्हणजे विभूती पूजक आज लोक वेडे झालेले आहेत. त्या मोदींचे असं म्हणतात की लोकांनी मूर्ती बनवल्या त्याला देव मानायला लागलेत, मंदिरं. लोक असे वेळे आहेत, एखाद्या हिरोचं मंदिर बांधतात आणि तो जिवंत आहे तरी त्याची पूजा अर्चा, त्याला सगळं काही दैवता समान करतात. आणि आज मनुष्य असं म्हटलं आहे की त्या मूर्खतेने देवाचं गौरव न देता, त्याचं श्रेय त्याला न देता अशा गोष्टी करतात, ते देवाला आवडत नाही. आणि म्हणून जसं पौलाने बार्नबासने ते धिक्कारलं, नाकारलं, आजच्या काळात ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. कारण जर आपण ह्या गोष्टीला सोकावलं म्हटलं किंवा ते आवडायला लागलं तर आपण देवाला अपमानित केल्यासारखं होतं. म्हणून प्रत्येक सेवकाचं मन असं असलं पाहिजे, केवळ प्रभूचा सन्मान, प्रभूचंच गौरव यामधून झालं पाहिजे. देव आपल्या कामातून, आपल्या सेवेतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, जीवनातून काय अपेक्षित आहे, यामधून देवाचं गौरव झालं पाहिजे. म्हणून आपण माझं गौरव, माझा सन्मान, माझा आदर हे नको आहे, देवाचं ते देवाला दिलं पाहिजे. आमचा एकच राजा आहे, एकच मुकुटास पात्र आहे, आणि तो म्हणजे सर्वश्रेष्ठ आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्या समोर ते 24 वडील, असंख्य दिव्यदूत अहोरात्र नतमस्तक होऊन त्याचा जय जयकार करत आहे. त्याला सर्व प्रकारचा आदर, गौरव आणि सन्मान देत आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण वाचतो की संत पौलाने, नाही योहान ज्यावेळेस त्या पात्मस बेटावर होता, त्याला तो दृष्टांत झाला आणि तो मूर्छित होऊन पडला. आणि जो देवदूत त्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवत होता, त्या देवदूताचं त्याने ऐकल्यानंतर त्याच्या पाया पडायला गेला. कारण योहानाला वाटलं देवदूत मला दर्शन देऊन ह्या सगळ्या गोष्टी दाखवत आहे, म्हणून योहान त्याच्या पाया पडायला गेला, नमन करायला गेला. त्या देवदूताने मना केलं, माझ्या पाया पडू नको, मला नमन करू नको, देवाला नमन कर. एकच आहे, तो काय म्हणतो, मला नमन कर. येशू ख्रिस्ताला पण त्याने म्हटलं, जर तू मला नमन करशील तर तुला मरावं लागणार नाही, एवढा त्याग करावा लागणार आहे, तुला सुख आणि सुखच भोगावं लागणार आहे, हे वैभव देतो मी तुला. आजच्या काळामध्ये सैतान तेच आम्हा सर्वांच्या ठाई करण्याचा प्रयत्न करतो. आपण करतो म्हणजे सैतानाला ते आवडतं आणि सैतान करून घेतो, म्हणजे आमच्या देवाला ईर्षेस पेटवतो. आणि म्हणून असं म्हटलं आहे की हा आमचा 1 तिमोथी 1:17 म्हटलं, सर्व काळच्या राजाला, अविनाशी अदृश्य एकमेव देवाला सर्व काळ सन्मान आणि गौरव असो. ज्यावेळेस आपण त्याला तितका गौरव, आदर, सन्मान देत राहतो, तेवढं त्या सैतानाला दुःख होतं, त्याला काटे टोचतात. आणि म्हणून असं म्हटलं, जे वचनाची सेवा करतात त्यांचा सन्मान करा, त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना असं म्हटलं की कधी इतक्या उच्च स्थानी उंचावू नका की जे ख्रिस्ताचं गौरव, देवाचं गौरव ते खेचून घेतील. म्हणून प्रत्येकाचं लक्ष स्वतःकडे नव्हे तर जो सर्व स्तुतीस पात्र देव आहे त्याच्याकडे लागलं पाहिजे.
आणि म्हणून आपल्या हातून कधी कधी अशा घडामोडी होऊ नयेत, चुका होऊ नयेत, देवाला दुखवलं जाऊ नये, म्हणून आपण थोडंसं आपल्याला सांभाळलं पाहिजे. आणि देव आपण प्रभूचे दास म्हणवणारे, सेवक म्हणवणारे किंवा आपण विश्वासणारे म्हणवणारे, जो ईर्षावान देव, त्याचा आदर, त्याचा सन्मान करू, त्यालाच गौरव देऊ. आणि आपल्या हातून जर होतं तर देवाला आपण म्हणूया की प्रभू क्षमा कर, मी नम्र होऊन तुझ्यासमोर तुलाच उंचावतो. देवाप करू या वचनांच्याद्वारे आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. फारच मोलवान हे देवाचं पवित्र वचन आपल्या कानी पडलेलं आहे. ऐकलेल्या वचनानुसार आपण जीवन जगूया व परमेश्वराचा सन्मान आपल्या वागणुकीतून, आपल्या वर्तणुकीतून सदैव आपण करत राहू. पाळक साहेब आजच्या या पवित्र वचनासाठी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो, कारण की खरा आमचा प्रभू सन्मानास योग्य आहे. सन्मानास योग्य अशा परमेश्वराची नेहमीच आपण आराधना करूया. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने तुम्ही प्रार्थना करायची आहे. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी सुधीर साहने यांचा आज जन्मदिवस आहे, तर त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सोबतच पावसासाठी आपण प्रार्थना करूया. चांगला आहेस, तू किती घोर परमेश्वर आहेस याचा अनुभव प्रभू आम्हाला तू दिलास. आणि या दिवसामध्ये प्रभू आम्ही आमच्या नित्याचं काम करत असताना प्रथम आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. ही लहानशी भक्ती संगती प्रभू आम्ही घेत असताना तुझं वचन प्रभू आम्ही तुझ्या दासाकडून ऐकलेलं आहे. आणि प्रभू देवाबरोबर आम्ही मानव आहोत आणि आम्ही मानव पुष्कळ वेळा आमच्या लहरीपणाने वागतो, आमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागतो. आम्हाला तुझं स्थान मानवाला देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभू तुझ्या दृष्टीने हे अयोग्य आहे, तुला दुखवणारं आहे. आणि प्रभू या गोष्टींमुळे तू कधीही संतुष्ट होत नाहीस. एवढंच नव्हे तर प्रभू देवापा, जे तुझे निवडलेले लोक इस्रायल यांनी तुझ्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचं पाप केलं आणि दिलेल्या आज्ञांमध्ये प्रभू देवापा याच गोष्टी नेमून दिलेल्या असताना देखील प्रभू त्यांनी देव म्हणून प्रभू अन्य देव स्वीकारले. त्यांच्यापुढे ते नतमस्तक झाले. हिरव्या झाडाखाली, डोंगराखाली त्यांनी अन्य देवांची उपासना केली आणि तुला पडले. परमेश्वरा, आम्ही यावेळेला तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही खरोखर अशक्त आहोत, दुर्बळ आहोत, आम्ही वेळोवेळी चुकणारे आहोत प्रभू देवा. आणि म्हणून जो तू परमेश्वर आहे, ज्याचं नाव पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एकच एक आहे, वर आकाशात खाली पृथ्वीवर स्तवनीय आणि वंदनीय एकच परमेश्वर आहे, त्या एकच देवाला नित्य आम्ही सन्मान द्यावा, मान द्यावा, त्याचंच गौरव आणि त्याचंच पराक्रम आम्ही वर्णन करावा. यासाठी लागणारं मन, यासाठी लागणारं चांगुलपण, यासाठी लागणारे सावधान चित्त तू आम्हाला दे. आणि सर्व प्रकारच्या मीपणापासून, सर्व प्रकारच्या अयोग्य गोष्टीपासून तू आम्हाला आवड, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा संदेशाबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. मंडळीच्या बाबतीत आमच्या विनंत्या आहेत प्रभू देवापा, जे आजारी जण आहेत त्यांना तुला स्पर्श कर. त्यांना ज्या आरोग्याची गरज आहे, जी दुखणी आहे, ती सर्व प्रभू घालून दे आणि पुन्हा एकदा त्यांना नवीन शक्ती आणि नवीन आरोग्य तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे कोणी दुःखी असतील प्रभू देवापा, चिंतेत असेल, भयाखाली असतील प्रभू, काय फार मोठ्या अडचणी असतील प्रभू देवापा, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो. हे प्रभू, त्यांची मनं ख्रिस्त येशूमध्ये राह, त्यांना प्रार्थनेचं मन दे, तुझ्यावर विश्वास ठेवण्याचं मन दे आणि निर्भयपूर्वक प्रभू त्यांनी तुझा सहारा घ्यावा, तुझ्या आश्रयाखाली यावं आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून भयमुक्त व्हावं, अशी कृपा त्यांच्यावर तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही आमच्या देशातील सर्व विश्वासणाऱ्यांसाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देव बापा, या देशामध्ये 17 प्रकारचे लोक आहेत, 17 प्रकारचे धर्म, जाती, रीती, रिवाज, पंथ आहेत परमेश्वरा. परंतु तू आम्हाला या देशामध्ये ऐक्याने आणि प्रीतीने राहण्यास शिकवतोस.
आणि संपूर्ण देश प्रभू देवा या दृष्टीने चालत असताना प्रभू आम्ही सर्वजण एक दिलाचे, एक जीवाचे, सहिष्णू वृत्तीचे व्हावे म्हणून आमच्या देशवासियांवर तू दया कर आणि प्रत्येकाला प्रभू देवा एक दुसऱ्याबद्दल कळवळा आणि काळजी वाटू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या देशातलं वातावरण सामंजस्याने भरलेलं, या देशातलं वातावरण एकमेकाला समजून घेणारं, या देशातील वातावरण एकमेकाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी व्हावं असंच तू दयेने आणि कृपेने कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. हे बापा आमची प्रार्थना आहे आज ज्यांचे वाढदिवस आहे प्रभू देवा सुधीर डेव्हिड साहले आणि या बंधूबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवापा. गेल्या वर्षात त्यांचा तू प्रतिपाळ केला, सांभाळ केला, त्यांचे लेकर, कुटुंब, त्यांचे नातेवाईक, परिवार, स्नेही या सर्वांबरोबर तू राहिलास. एवढंच नव्हे तर प्रभू त्यांना तू आरोग्य दिलंस, त्यांच्या सेवेत तू मदत केलीस. या सर्व तुझ्या कृपेबद्दल मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येणाऱ्या वर्षात प्रभू त्यांना तू अधिक चांगलं आरोग्य दे, सेवा करण्यासाठी लागणारा विश्वास पण आणि चांगली पण त्यांना तू दे. त्यांच्या कुटुंब लेकरामध्ये प्रीती आणि प्रभुदेवा एकमेकांना त्यांची काळजी वाढू दे आणि येणाऱ्या वर्षात प्रभू एक नवीन साक्ष त्यांच्या जीवनात निर्माण कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही प्रार्थना करतो देवा या दिवसामध्ये जो पाऊस आम्हाला मिळत आहे मनापासून आपण तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू जोपर्यंत पावसाचे दिवस आहे तोपर्यंत प्रभू आम्हाला पुरेसा पाऊस मिळत राहावा, चांगला पाऊस मिळत राहावा, सर्वत्र पाऊस पडावा, पाण्याचा साठा व्हावा आणि जनजीवन प्रभू जे विस्कळीत होण्याची धोका होता प्रभू देवा त्यापासून आम्हाला तू सावरलेला आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मान, महिमा आणि गौरव तुला देतो आणि प्रभू जो तू पुरवठा करणारा परमेश्वर आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा हा दिवस आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. आमचा प्रभू, आमचा चालक आणि मालक तू हो. तू आमचा हातात हात घेऊन तू चालव अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋणे असुरून सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेलेले त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य